आलो. वा, नमस्कार मंडळी. आम्ही दर्शनाला चाललो आहे स्वामींच्या. आणि आमची जी कुलस्वामिनीची आपल्या मागच्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे, आमची कुलदैवत आई तुळजाभवानी मातेच्या पण दर्शनाला आम्ही निघालो आहे. तर धाकधूक पण आहे थोडी, म्हणजे कधीच आम्हाला प्रवास करायची सवय नाही. मी आणि आई तर सहसा घरातच राहतो, घर सोडायची आम्हाला इच्छा नसते. तर आता आम्ही चाललो आहे दर्शनाला. स्वामींचा तुम्ही फोटो बघितला, स्वामींचा आशीर्वाद घेतला. या आमचे बंधू आणि अजून कोण कोण येणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवेल. आणि मग थोडंफार आपण बघून नंतर मग आपण तुम्हाला डायरेक्ट थेट मंदिराचं दर्शन करायला घेऊन जाणार आहोत. तर चलो. मस्त गाडी आहे, पूर्ण पॅक असणार आहे. तरी स्वेटर घेतलेलं आहे, हे बघा स्वेटर. आणि जाण्यासाठी आम्ही घरच्या कपड्यांवरती निघतोय, कारण की सकाळी तिथे आम्ही मंदिरात पोहोचू, फ्रेश वगैरे होऊ. आणि हे सगळं तर तुम्हाला बघायला भेटणारच आहे म्हणा, की दर्शन वगैरे कसं काय पोहोचतो आम्ही. आणि चला मग आता निघूया, गाडी येईलच. नमस्कार, हाय करून द्या काहीतरी. हे आमचे मामा आहे, आमचे सारथी आता. मामा आमचे डोर तुमच्या हातात आहे. हे आशाताई पहिले बसून. आपण थांबलो एका मेंबरसाठी. आता तो एक मेंबर आला की मग निघू आपण या गाडीने. जिसको आना नहीं पसंद उसको उठाला है. गोलबाय हाय. आता इथून आम्ही निघालो तो मामंतांना घेण्यासाठी. आणि तुम्ही धुळ्यात राहता तर तुम्हाला रस्त्यात हे पोल वगैरे आता जे दिसत आहे, थांबा दिसत नाही ना तर लाईट बंद करते, आता दिसेल तुम्हाला. तर हे पोल तुम्ही बघितले का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि नक्की मला सांगा. आणि आता आम्ही पोहोचलो तो मामांच्या घरी. मामांतांना घेतलं, मोठे मामा माझे. आणि त्यानंतर आम्ही आता निघालो होतो पुढच्या प्रवासासाठी, म्हणजेच अक्कलकोटला जाण्यासाठी. रात्रीचे 2:30 वाजले आता. आणि आम्ही बीडजवळ पोहोचलेलो आहे, म्हणजे बीडच्या पुढे. आता बीड टोल नाका क्रॉस केला. तर बघा, बिलकुल प्रवासाची सवय नाही आहे. हाऊस तर मला कुठे बाहेर जायची आहे, पण इतका प्रवास केला तरी थकून गेली, पाय सोडून गेलेले. आमच्या आईचा चेहरा टोपसून गेलेला आहे. मग तुम्हाला दाखवते माझे पाय किती ठोपसले. काही खरं नाही माझं, प्रवास नाही सहन होत मला. पण आता 3 तासात आपण पोहोचू अक्कलकोटला. मग स्वामींचं दर्शन वगैरे, म्हणजे फ्रेश वगैरे होऊ आणि मग दर्शन घ्यायला जाऊ. ते इथून कॅल्क्युलेशन चालू होतं की आता आपण किती तासात पोहोचणार. जसं 3-3.5 तास लागणार होते. आणि पाठ गेला ते काय करायचं काय नाही. तर प्रवास खूप छान होत होता. आणि मी तर ना मस्त झोपले. नंतर मी पुढे येऊन गेले ते आईजवळ. आणि बाकीची मंडळी बघा, तर बाकीचे सगळे झोपलेले ते. आणि आता मी जसं कॅमेरा चालू केला तर बिचारांना झोप मोडून गेली माझ्यामुळे. आणि मी आईजवळ जाऊन बसले. ती काही म्हटलं मला मागे काय झोप लागत नाही आहे. या ब्लॉगमध्ये बरंच काही सांगणार आहे मंडळी तुम्हाला. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप वर्षापासून आमची इच्छा होती की अक्कलकोटला जायचं, महाराजांचं दर्शन घ्यायचं. आणि कुलस्वामीने आमची कुलदैवत आई तुळजाभवानी यांचं पण दर्शन घ्यायचं. पण वेळ जेव्हा लिहिलेली असते ना, त्याच्याशिवाय तुम्ही जाऊ शकणार नाही. जेव्हा त्यांनी निश्चित केलेलं आहे तेव्हाच तुमची भेट होणार असते. तर आम्ही आता टोल नाका वगैरे पास करून साधारणतः आम्ही 6-6:30ला पोहोचलो होतो अक्कलकोटला. आणि तिथे झाल्यानंतर आम्ही रूमवरती गेलो. होमस्टे, आता खूप सारे होमस्टे तिथे, पण दादा ते आमचे राहिले त्याबद्दल त्याच्यामुळे ओळख होती. आम्ही त्याच ठिकाणी होमस्टेला गेलो, फ्रेश वगैरे झालो. प्रवास मला काही सहन झाला नव्हता. तर मंडळी आम्ही अक्कलकोटला पोहोचलो आहे. आणि होमस्टे होता इथे. हे बघा अशी घरं दिसत आहे ना, घरं असतात आणि त्याच्यामध्ये आपली राहण्याची व्यवस्था केली असते. तर आम्ही इथं आलो, फ्रेश वगैरे झालो. माझी तर हालत थोडी मला खराबच वाटते. प्रवासाची सवय नाही, तुम्हाला सांगितलं जातं. तर तयारी केली आम्ही आता अक्कलकोटला, म्हणजे आलोच आहे. तर आता इथे म्हणजे त्याच्यासाठी झालं दर्शनासाठी. तर आता दर्शनासाठी जाऊ. सगळ्यांची तयारी झालेली आहे. आणि वातावरण छान आहे, फक्त तब्येत सोडून माझी. सर्वांची तयारी झाली आहे. आणि आता सगळेजण आले की गाडीत बसू. आणि मग आम्ही आता निघणार आहोत मंदिराच्या दिशेने दर्शनासाठी. अक्कलकोट हे नाव जरी घेतलं तरी सगळ्यांना दिसतात ते म्हणजे स्वामी समर्थ महाराज. तर अक्कलकोट हे महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र आहे, जिथे स्वामी समर्थ महाराजांचे पवित्र स्थान मानले जाते. आणि भगवान दत्तात्रेयांचा हा 4था अवतार मानले जातात. आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा अत्यंत महत्त्वाचा संदेश आजही लाखो लोकांना प्रेरणा देतो. आणि मंदिराच्या बाबतीत आणि महाराजांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं मंडळी, तर असं मानलं जातं की स्वामी समर्थ महाराज हे 1856 ते 97च्या सुमारास आसपास अक्कलकोट येथे आले होते. आणि जवळपास 20 ते 21 वर्ष
की 21 ते 22 वर्ष येथे वास्तव्य केले त्यांनी असं सांगितलं जाते. आणि ते अनेक भक्तांचे दुःख आजही दूर करतात आणि तशी सगळ्यांची अनुभूती आहे. तर आता आपण पोहोचलो आहोत मुख्य मंदिरात आणि मंदिराचा परिसर बघा तुम्ही, अत्यंत भक्तिमय वातावरण होतं. मध्ये जाऊन आपल्याला शूट तर नाही घेताना, व्हिडिओ तर नाही घेताना, पण मी तुम्हाला फोटोज वगैरे छोटेसे जे माझ्याकडे क्लिप आहे मी तुम्हाला दाखवू शकते, ज्यावरून तुम्ही दर्शन घेऊ शकतात. स्वामींचं सुंदरसं असं दर्शन घेऊन निश्चितच तुम्हाला आनंद झाला असेल आणि मन प्रसन्न झाले असेल. आणि आता आपण बघत हे पवित्र असं वडाचं झाड आणि या झाडाच्या भोवतीच मंदिर बांधलं गेलेलं आहे. आणि असं म्हणतात मंडळी की याच झाडाखाली बसून महाराज भक्तांना उद्देश करीत होते आणि तसेच या ऐतिहासिक अवताराची समाप्ती पण महाराजांनी या झाडाखालीच केली. आणि आता मंदिराचा जुना फोटो तुम्ही बघू शकताय आणि त्यासोबत महाराजांचा दुर्मिळ फोटो आहे, त्याचं पण तुम्ही दर्शन नक्की घेऊ शकता. तुम्ही जर दर्शनाला गेले तर समोर तुम्हाला महाराजांची प्रतिमा दिसेल. तुम्हाला माहिती का मंडळी, 40,000 पंचमुखी रुद्राक्ष ना त्यापासून ही प्रतिमा बनवल्या गेलेली आहे. आणि मुंबईची जी भाविक मंडळी त्यांनी ही प्रतिमा तयार केली आहे. स्वामींच्या केलेल्या अप्रतिम कलाकृतीसमोर आम्ही फोटो काढणार नाही असं होणार का? तर फोटो काढला, दर्शन घेतलं आणि आता आम्ही चाललो तो बाहेरच्या दिशेने, म्हणजेच दुसऱ्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी. कुठे ते पण तुम्हाला मी आता सांगणारच व्हिडिओमध्ये. आपण दर्शन घेतलंय आणि आता समाधी मंदिरात जाण्यासाठी आपण निघालो आहे. जवळच समाधी मंदिर, किती अंतर आहे काय हे पण मी तुम्हाला सांगेल. आणि आता आपण चाललो आहे समाधी मंदिरात. स्वामी महाराजांचं मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आता आपण आलो आहे समाधीच्या ठिकाणी, जिथं महाराजांनी समाधी घेतली ती. तर ते ठिकाण आपल्याला बघायला भेटणार आहे. मंदिरापासून ऑटो जर केली तुम्ही तर तुम्ही 5 मिनिटाच्या अंतरावर तिथे मंदिर आहे, येऊ शकता. पायी येण्यापेक्षा ऑटोनेच 10,000 रुपये पर पर्सन घेतले जातात. तर या नक्की. तर आता आपण आलो आहोत स्वामी महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी. आणि असं सांगतात की महाराज दिवसभर अक्कलकोटमध्ये फिरल्यानंतर संध्याकाळी या मंदिरात येत असत आणि 1878 साली याच ठिकाणी समाधी घेतली. आणि तुम्हाला माहिती आहे का मंडळी, आम्ही ज्या दिवशी गेलो ना त्या दिवशी गणेश जयंती होती. त्यानिमित्ताने तिथं गर्दी पण खूप होती, पालखी सोहळा वगैरे पण होता वाटतं. पण इथं तुम्ही आजूबाजूला हे ना बघू शकता, त्यांचे फोटो लावण्यात आलेले स्वामी महाराजांचे, जे अक्कलकोट येत असताना काही चित्र, काही पेंटिंग्स वगैरे काढले ते लावण्यात आले मंदिरात. आणि जसं मी तुम्हाला पालखी सोहळा वगैरे सांगितला, तर पालखी सोहळा वगैरे काहीतरी कार्यक्रम होता आणि त्याच बाजूला विविध पूजा पण चालू होत्या. आणि असं सांगतात मंडळी की या मंदिराच्या तळघरात आजही स्वामींचा ध्येय आहे असं सांगितलं जातं. आणि बघू शकता तुम्ही हा फोटो, जो पुरातन फोटो त्याची पेंटिंग काढण्यात आलेली आहे, तर तीसुद्धा तिथे लावण्यात आली ती. आणि त्यानंतर दर्शन घेऊन आम्ही पोहोचलो तो अन्नछत्राच्या ठिकाणी. म्हणजे प्रसादाला वेळ होता, पण तोपर्यंत आम्ही आपले छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, स्वामींची जी मूर्ती, तिथे दोघांची जी मूर्ती उभारण्यात आली, त्यांचं दर्शन घेतलं होतं. आणि प्रसादाला वेळ होता आणि आम्हाला पुढे पण जायचं होतं, त्यामुळे आम्ही जेवणासाठी म्हणजे नाश्त्यासाठी गेलो होतो. उप्पिटू येथे सुंदर नाश्ता भेटतो, उत्तम नाश्त्याचं ठिकाण आहे. जर तुम्ही पोहोचला आहात तिथे तर तुम्ही पण इथे जाऊ शकता. कोणता प्रमोशनचा किंवा काही व्हिडिओ नाही आहे, पण एक जस्ट तुम्ही गेले आहात आणि तुम्हाला जर प्रसाद तिथं वेळ असेल, लवकर तुम्ही दर्शन घेत होता पहाटे, तर तुम्ही इथे जाऊ शकता आणि मग तुमचा नाश्ता वगैरे घेऊ शकता. साऊथ इंडियन नाश्ता होता. आम्ही सगळ्या फॅमिलीने खूप छान एन्जॉय केला.
स्वामींचं दर्शन झालं, अन्नछत्राच्या इथं आलो आणि जी भव्य दिव्य मूर्ती आहे महाराजांची, आपल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी समर्थांची मूर्ती आहे, तिथे आपण दर्शन वगैरे घेतलं आणि आता आपण चाललो आहे पुढे म्हणजे तुळजापूरला. तर तो पण व्लॉग मी टाकणार आहे, तो पण नक्की बघा सगळ्यांनी.